त्यांच्यासाठी कुठलीही केस ही चॅलेंज असते. तर असाच चॅलेंज ऍक्सेप्ट करणारा एक डॉक्टर आपल्या नर्स सोबत आता इथे येणार आहे. बघा ट्रीटमेंट कशा पद्धतीने करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शशिकांत केरकर आणि शर्वरी पाटणकर. मी तर भोळा अडाणी डॉक्टर, ऑपरेशन साठी उघडले थिएटर, माझी नर्सरी आली का? बाई ग नर्स आले मी डॉक्टर, ऑपरेशन झेपेल का? बाई ग नर्स आले मी डॉक्टर, ऑपरेशन झेपेल का? डॉक्टर काय करताय? नर्स शोधतोय. काय? नर्स शोधतोय. अहो मीच नर्स. तू नर्स आहे की नर्सरी? ओ हे कुणाचं इंजेक्शन? हे कोणाचं आहे? कोणाचं आहे? कोणाचं आहे हे? हे आता माणसाचं आहे. अहो नाही 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 नाही. मग ते बाईचं आहे. अहो नाही. माझ्या पिल्लूच अहो नाही नाही किती गोड आहे. नाही 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 तुला नाही तुला नाही तुला बाबा मी कोणाच आहे? हे तुझं नाही. हो नाही. अहो 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 नाही हो डॉक्टर, ते माझं सुद्धा नाहीये. शी बाबा. काय करताय डॉक्टर? मागच्या खिशात ठेवत होतो टोचलं. हे बघा ते इंजेक्शन कदाचित 15 नंबरच्या पेशंटचं असेल, पण आत्ता नको, राहू द्या, वेळ आहे त्याला. मी आताच एक पेशंट उघडला. होय? डॉक्टर एक मिनिट. आतमध्ये कोणी आहे का? धनंजय माने इथे असतात का? काय बनवा बनवी चालली आहे तुमची? सांगा पुढे. असा उघडला, हा. असा अपेंडिक्स काढला आणि तो घरी गेला. टाटा. थँक गॉड तुम्ही ऑपरेट केलेला एक तरी पेशंट स्वतःच्या घरी गेला. असं कसं होईल? काय? हे घे. घरी म्हणजे देवा घरी गेला. एक मिनिट डॉक्टर, कुठल्या नंबरचा पेशंट होता हा? 12 नंबरचा. नाही तो आधीच मेलेला होता. आई मग सकाळी मी ज्याचं पोस्टमॉर्टम केलं त्याला काय झालं होतं? अहो डॉक्टर त्याचं अपेंडिक्स काढायचं होतं. बडे बडे हॉस्पिटलों में छोटी छोटी बातें होती रहती. मारला हो मारला, यांनी आणखी एक पेशंट मारला. तुम्ही काय यमदूताचे एजंट आहात का? म्हणजे त्याचं टार्गेट तुम्ही इथे या हॉस्पिटलमध्ये पूर्ण करताय. अहो तो पहिला पेशंट बघा तापून झोपलाय. म्हणजे अहो म्हणजे तापलाय तो. त्याला माझ्याबद्दल कोणीतरी काहीतरी सांगितलेलं दिसतंय. ताप ताप आलाय त्याला, ताप. ओ यू मीन फिवर? हो. त्याला पॅरालिसिस द्या. काय? पॅरासिटेमॉल. हा त्याचा सलाईन द्या. सलाईन? हो डॉक्टर पॅरासिटेमॉलच्या गोळ्या असतात हो. हो काय? हो. बडे बडे हॉस्पिटलों में अशी छोटी छोटी बातें होती रहती. बरं डॉक्टर त्या 7 नंबरच्या पेशंटचं आता काय आता? अहो टायफॉइडचं औषध दिलं त्याला, गालगुंडांनी मेला होतो. मग त्याला मला आधी सांगायला नको का? सांगायला कशाला पाहिजे, गालगुंड दिसतात डॉक्टर. तरीच तो मला चेहऱ्यावरून गाव गुंड दिसत होता. त्याला दिलाय टायफॉइडचा ढोस. हो बरं बरं, आता त्या 9 नंबरच्या पेशंटचं तुम्ही बघा काय, मला वेळ नाही प्लीज. अहो काल ऑपरेशन करताना मोबाईल त्याच्या पोटात विसरलात तुम्ही. पण त्याचाच फायदा आहे ना. कसं काय? तो आता मोबाईल कुठे विसरू शकत नाही. हा? हा आता त्याला पाऊच घ्यायला नको, बटवा घ्यायला नको. व्हेर एव्हर इज गोज, नॉट ओनली नेटवर्क, हा? मोबाईल इटसेल्फ फॉलोज हिम. वा 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 डॉक्टर. अहो पण त्याच्या पोटात मोबाईल वाजायला लागला की तो हॉस्पिटल भर नाचत फिरतो. गोली मार भेजे में, भेजा शोर करता है, भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू, तू करेगा दूसरा भरेगा कल्लू. मामा कल्लू मामा कल्लू, मला कल्लू. ओ तुम्हाला काय कल्लू? तुम्हाला काय कळलं? व्हॉट अ कोइन्सिडन्स ना. म्हणजे माझ्या मोबाईलचा रिंगटोन पण सेम आहे. तुमचाच मोबाईल विसरलाय त्याच्या पोटात. बडे बडे हॉस्पिटलों में छोटी छोटी बातें होती रहती. हो आता त्या मोबाईल मधली बॅटरी संपली की काय करणार? ओ नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. काय करायचं, बॅटरी संपली ना, हा. टाके तोडायचे, हा. मोबाईल काढायचा, Correct. रिचार्ज करायचा, Right. आणि परत तो मोबाईल बॉडीत ठेवायचा हो. आणि चैन लावून टाकायची.
अहो डॉक्टर, पण तुम्ही बोललेलं त्याला कसं ऐकू येणार आहे आणि तुम्हाला तो मोबाईल वाजलेला कसा ऐकू येणार? हा. ए नसरगुंडी, हो तुझी बुद्धीची काय घसरगुंडी झाली? हो. हा स्टेथोस्कोप कशाला आहे? हा? काय करायचं असं तो कानाला लावायचा हा. हा आणि पोटावर ठेवून चेक करायचं. हा व्हायब्रेट होतोय. पण तुम्ही बोललेलं त्याला कसं ऐकू जाणार? ए नसकुंडी, हो. त्याच्या नाका तोंडात नाळ्या उघड ठेवलेत, त्यातून आवाज जाणार. मार डाला अल्लाह, मार डाला अल्लाह, मार डाला अल्लाह, मार डाला. कुणाला? SMS आलाय. ओ SMS आलं. वॉटर टोन. माझ्या SMS चा टोन पण हाच आहे. तुम्हालाच SMS आलाय त्याच्या पोटात. हो गे, आता कसा वाचणार? नरसिंगपुरी हो. सोपं आहे. त्याच्या पोटाचा एक्सरे काढायचा असा, हा. तो लाईट समोर धरायचा हो. आणि SMS वाचायचा. तुम्ही जोकर आहात का कसाई? कसाही असलो तरी मी डॉक्टर आहे. बडी बडी हॉस्पिटलों में छोटी छोटी बातें होती रहती. काय होतंय हो तुम्हाला? मगाचपासून बघतेय मी. पोटात दुखते. हो. डॉक्टर साबळेंची मी घेतली, अपॉइंटमेंट घेतली आहे. अहो पण का? तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. पण मला देवाघरी जायचं नाहीये. हा? मला माझ्या 2 पायांनी माझ्या घरी जायचंय. हो, पण प्रॉब्लेम काय सांगा ना. किडनीचा असेल, किडनीचा. किडनी? नाही नाही, शक्यच नाही. असं कसं शक्य नाही? हा म्हणजे तुमच्यामध्ये मला किडनी नाही? अहो मीही माणूस आहे. मलाही देवाने 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय, 2 किडन्या दिल्यात. नाही नाही नाही, एक 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 कसं 2 दिल्या? 2 मी अभ्यास केला होता. 2 असतात किडन्या, 2. तुम्हाला एकच किडनी आहे डॉक्टर. ते कसं काय शक्य आहे? गेल्या महिन्यात ह्याच हॉस्पिटलमध्ये तुमचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं ना, तेव्हा आम्ही तुमची किडनी काढली आणि विकली. म्हणजे बड़े बड़े हॉस्पिटल में ऐसे छोटे छोटे किस्से होते रहते हैं डॉक्टर. मी तुम्हाला चान्स नाही देणार आहे यांना विचारायचं. सरळ मीच कुणाला तरी विचारतो की हा परफॉर्मन्स कसा वाटला, प्रामाणिकपणे त्यांना. शशिकांत केरकरचे आई बाबा आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आई बाबांना मला विचारायचं की हा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटला. खूप हसत होते ते. पहिल्या प्रथम या झी चॅनलचे आभार मानतो. फुबायपू सारखे एपिसोड ज्याने संबंध महाराष्ट्राला हसवलाय, खदखरा हसवलेला आहे. त्यात आणखी माझा मुलगा शशिकांत केरकर याचं पण स्वप्न पुरं झालेलं आहे. फार जिद्दी आणि महत्वाकांक्षा होती त्याची. त्याप्रमाणे त्यांनी फार मेहनत घेऊन ह्या ठिकाणी आपलं मनोगत पूर्ण केलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. वा वा वा. आणि आई बसलेल्या आहेत. आई, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? शशिकांतने आपली इच्छा पुरी करून माझं मन शांत केलं. वा 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 वा. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण मला बाबांना आणखीन एक गोष्ट विचारायची की शशिकांत आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं. असं मागच्या सीझन मध्ये झालं होतं. बेस्ट परफॉर्मर त्याला अवॉर्ड मिळालं, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? मला त्यांनी गावी फोनच केला. मी गावी होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला कौतुक करण्याची गोष्ट म्हणजे संबंध माझ्या गावातले लोक माझ्या घरी आले होते हा एपिसोड बघायला. वा वा वा. आणि त्यांना तो एपिसोड आवडला. हे मला मोठा अभिमान वाटतो माझ्या शशिकांतचा. आपल्या अभिनयामध्ये आणि फार बरीच सुधारणा केली पाहिजे असं मला वाटतं. आणखी त्याने मोठं व्हावं हीच माझी इच्छा आहे. हा, हे प्रामाणिक मत आहे बाबांचं. हळू बसलेले आहेत. आणि छोटा पण आलेला आहे. तो स्वतः टाळ्या वाजवत होता. मी बघितलं नाही, तो टाळ्या वाजवत होता मध्ये मध्ये स्वतःहून. त्यांना विचारूयात की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला आणि कौतुक कसं वाटतंय नवऱ्याचं. खूपच छान वाटतंय. बरं, इतके विनोदी आहेत का घरी? हो, पहिल्यापासूनच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, क्या बात आहे. शशिकांत, तू असाच मोठा हो, खूप मोठा हो. तुला खूप साऱ्या शुभेच्छा.